सर्वांना सलाम. आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे आपण सर्वजण आनंदित आहात. यावेळेला आपण भक्तीला सुरुवात करूया. स्तोत्र 2 पवित्र शास्त्रातून मी वाचत आहे. स्तोत्र 2. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्याची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्याचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजासनावरूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्यांचा उपहास करत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय कळवतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रे वतना दाखन देईल. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईल. लोहदंडाने तू त्यास फोडून काढशील. कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागवणे आणि तुम्ही वाटेने नाश पावणे म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनेपूर्वक आपण आपलं अंतःकरण यावेळेला देवबापाच्या हातात देऊया की आज जे गीतांचं गायन आहे आणि जे शास्त्रभाग वाचन, आजचा संदेश जे काही आहे ते सर्व आत्मसात करण्यासाठी आपल्याला सामर्थ्य मागूया आणि देवबापाचं जे वचन आहे त्याचं वेलकम आपण ह्या प्रार्थनेद्वारे करूया. प्रार्थना करू. अतिपवित्र आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या प्रभू परमेश्वर देवबापा, आम्ही तुझे आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देत आहोत प्रभू. पुन्हा एकदा एक नवीन दिवस तू आम्हाला दाखवलास आणि प्रभू परमेश्वर देवबापा, मागील संपूर्ण आठवडाभर तू आमची काळजी घेतलीस. प्रभू परमेश्वर देवबापा, तुझ्या सर्व प्रियजनांवर तुझी कृपा दिलीस. प्रभू, सर्वांचं प्रभू जे बाहेर जाणं येणं आहे त्या सर्वांना प्रभू परमेश्वर देवबापा तू सुरक्षित ठेवलंस. यासाठी प्रभू तुझे आम्ही आभार मानत आहोत. पवित्र प्रभू परमेश्वर देवबापा, तरी प्रभू आमच्याकडून काही चुकलं असेल, तुला वाईट वाटणाऱ्या कुठल्या गोष्टी झाल्या असतील तर प्रभू दयेने कृपेने आम्हाला क्षमा कर. पवित्र प्रभू, यावेळेला प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना प्रभू परमेश्वर देवबापा, प्रत्येकाला आम्हाला आणि प्रभू जे सर्व वचन ऐकत आहेत आणि प्रभू परमेश्वर देवबापा पाहत आहेत त्या सर्वांना प्रभू परमेश्वर देवबापा तुझी कृपा पुरव. प्रभू परमेश्वर देवबापा, गीत गात असताना, वचन वाचत असताना, संदेश ऐकत असताना देवबापा आम्हाला प्रभू परमेश्वर देवबापा तुझ्या सामर्थ्याखाली घे. ते आत्मसात करण्यास प्रभू परमेश्वर देवबापा लागणारं प्रभू परमेश्वर देवबापा मार्गदर्शन पुरव, ही आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. पवित्र प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत आहोत. प्रत्येकाला प्रभू परमेश्वर देवबापा तू सहाय्य कर. या ठिकाणी आम्ही देखील प्रभू जे काही गीत गाणार आहोत ते आशीर्वादित कर. लीन नम्र अंतःकरणाने प्रभू आम्ही तुला उंचवावं, यासाठी प्रभू परमेश्वर देवबापा तुझी कृपा पुरव. पुढची वेळ संपूर्ण रीतीने प्रभू आम्ही तुझ्याच अधीन स्वाधीन करत आहोत. छोटीशी प्रार्थना पवित्र येशूच्या नावात करत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमीन. ह्या वेळेला आपण काही गीत गाणार आहोत आणि जरी आपण आपल्या घरी आहोत, जरी आपण म्हणतो की घरोघरी चर्च तयार झाले आहे, तरी आपल्याला ओढ आहे विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेची. आपल्याला असं वाटत आहे की कधी आम्ही एकत्र येऊ आणि कधी आपल्या यहोवाच्या निवासस्थानामध्ये आपण एकत्र मिळून त्याची भक्ती करू. कितना मधुरतम है प्रभु तेरे आंगन में वास करना.
खरंच देवबाप्पाच्या अंगणामध्ये राहणं किती मधुर आहे. यावेळेला अजून एक गीत आपण गाणार आहोत. मेरा यीशु है कितना महान, उसके जैसा है कोई नहीं. क्या है इसका जो तू मुझसे याद करे.
देवबापाची स्तुती असो या सुंदर गीतासाठी. यावेळेला आपण सूचना ऐकणार आहोत. नेहमीप्रमाणे आपली बायबल स्टडी दर बुधवारी गुगल मीट ॲपद्वारे आपण कंडक्ट करत आहोत. संध्याकाळी 7 वाजता ती होत असते. इंटरेस्टिंग टॉपिक्सवर आपण डिस्कशन करत आहोत. जर अजूनही कोणाची इच्छा आहे की त्या बायबल स्टडीमध्ये आपणही सामील व्हावं तर आपण पाळक साहेबांना फोन करून लिंक विचारू शकता. आणि जे ऑफरिंग्स नियमित देत आहेत, आपले टाईट नियमित देत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. आणि जे अजूनही ज्यांना टाईट आणि ऑफरिंग्स आपले डेपॉझिट करायचे आहेत तर बँकचे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ह्या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत, 21 जुलै रोजी मिसेस पूजा कसबे या बहिणीचा वाढदिवस आहे आणि 22 जुलै रोजी ब्रदर इमॅन्युअल मकासरे, त्याच दिवशी मिस प्रांजल कांबळे यांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू ऑल. काही प्रार्थना विनंत्या आहेत. जे आपल्या मंडळीतले जे आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण नियमित प्रार्थना करत आहोत आणि आजही आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. पाडळे अंकल, गायकवाड अंकल आणि खिल्लारे अंकल आणि त्याचबरोबर आपल्या मंडळीतले आणि जे इतर डॉक्टर्स, नर्सेस आहे, पोलीस यंत्रणा आहे, बँकमध्ये जाणारे जे एम्प्लॉईज आहेत आणि ज्यांना बाहेर जावं लागतं ह्या दिवसांमध्ये आपण त्यांच्या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. त्याचबरोबर आपले डिस्ट्रिक्टमधील जे सेवक आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांची देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवणार आहोत. विशेष आपण प्रार्थना करणार आहोत पास्टर विनोद गंगावणे यांच्यासाठी. त्यांना बरं वाटत नाही, त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्यांची देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवू. यावेळेला आपण प्रार्थना करत असताना आपण देखील कुटुंबामध्ये त्यांची प्रार्थनेत आठवण ठेवावी ही विनंती. यावेळेला आपण आजच्या वचनासाठी जो शास्त्रभाग आहे तो प्रार्थना आपल्यासाठी वाचणार आहे. सर्वांना सलाम. आजच्या वचनासाठी जो शास्त्रभाग आहे तो आहे प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय 17 ते 26 ही वचने. मी पुन्हा एकदा सांगत आहे. प्रेषितांची कृत्य ह्याचा 3रा अध्याय 17 ते 26 ही वचने. बंधुजन हो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीची समय प्रभू जवळून यावेत आणि तुमच्याकरता पूर्वी नेमलेले ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वी स्थितीला पोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभू देव तुमच्यासाठी माझ्यासारख्या संदेष्टा तुमच्या बांधवांमागून उभा करेल. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी या दिवसांविषयी सांगितले. तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचीही तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. ह्या वेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत. बाळकसाहेब आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करणार आहेत. त्याआधी आपण प्रार्थनेपूर्वक एक गीत गाणार आहोत. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से,
दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत
करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। यावेळेला प्रियांनो आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वराजवळ आपल्या विनंत्या मांडूया. आपण सर्वजण प्रियांनो आहे त्या ठिकाणी परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करूया. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आभार म्हणत आहोत पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन प्रभू परमेश्वरा, या आठवड्याची सुरुवात तुझ्या चरणाजवळ या सकाळच्या वेळेला प्रभू आम्हा सगळ्यांना प्रभू परमेश्वरा या माध्यमाच्या द्वारे एकत्र तू आणलेला आहे. तुझे आभार मानत आहोत की प्रभू परमेश्वरा, तुझे प्रियजन वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू आपापल्या घरामध्ये आहेत. त्यांच्या प्रभू परमेश्वर जीवनाला प्रभू तू चालवत आहे, आशीर्वादित करत आहे. मागील संपूर्ण प्रभू परमेश्वर आठवडा या प्रभू परमेश्वर जुलै महिन्यातील प्रभू परमेश्वर मागील प्रभू खरोखर हे सर्व दिवस तू आशीर्वादित केलेस म्हणून तुझे आभार मानत आहोत. एवढंच नाही तर प्रभू या भयंकर अशा प्रभू परमेश्वर जगामध्ये तू आम्हा प्रत्येकाचा प्रभू शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने प्रभू तू प्रतिपाळ केलेला आहे. आमची सर्व गरज प्रभू परमेश्वर तू भागवलेली तर आहेच आहे, परंतु या सर्व भयापासून देखील प्रभू तू आमचं रक्षण केलंस म्हणून प्रभू आम्ही तुझे खरोखर आभार मानतो. आम्ही कोणी नाही आणि काही नाही प्रभू, परंतु या भूतलावरती धूळ आणि मातीसारखे आहोत प्रभू. परंतु तरी देखील आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू खरोखर प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनाला आशीर्वादित करतोस. प्रत्येकाला नावाने प्रभू तू हाक मारतोस म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. आज देखील प्रभू आम्ही तुझ्याकडे धावा करण्यापूर्वी प्रभू आमच्या सर्व प्रभू परमेश्वर शरीराला, जीवाला, आत्म्याला, आमच्या अंतःकरणातील सर्व विचारांना देखील प्रभू आम्ही समर्पण करत आहोत. यासाठी की प्रभू परमेश्वरा कुठल्या प्रकारचा दोष, कुठल्या प्रकारची प्रभू परमेश्वर उणीवता, पाप, कुठल्या प्रकारचा अपराध प्रभू परमेश्वर जर आमच्यामध्ये असेल तर प्रभू त्यावरती बोट दाखव. पश्चाताप करून प्रभू त्याबद्दल प्रभू तुझ्याकडे क्षमा मागावी. यासाठी प्रभू परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू सहाय्य कर. आत्मेची टोचणी प्रभू तू दे. आमचा विश्वास आहे प्रभू होय तू आमच्या प्रभू परमेश्वर अपराधांची, प्रभू परमेश्वर पापांची क्षमा करणारा देव आहे. आम्हाला प्रभू परमेश्वर तू कधी दूर सारत नाही. आणि म्हणून प्रभू आज प्रभू परमेश्वर असे कोणी असतील तर प्रभू आज तुझ्याकडे ते प्रार्थना करत असतील तर दयनीय कृपेने बापा त्यांच्या अपराधांची, पापांची क्षमा प्रभू तू कर. आणि प्रार्थना करत आहोत प्रभू परमेश्वर ज्या आमच्या अंतःकरणातील विनंत्या आहेत, ज्या प्रभू परमेश्वर मंडळीतल्या लोकांनी प्रभू परमेश्वर तुझ्यासमोर मांडायला सुरुवात केलेली आहे आणि ज्यांनी आधीपासून प्रभू निरंतर तुझ्याकडे प्रार्थना करत आहेत, अशा सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू आपल्या तू ऐकून घेशील. आमचा विश्वास आहे आणि प्रभू परमेश्वर तू दूर सारणार नाहीस, परंतु तुझ्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार प्रभू तू आम्हाला उत्तर देशील आमचा विश्वास आहे. तरी प्रभू मंडळीतील प्रभू ज्यांना आरोग्याची गरज आहे असे प्रभू परमेश्वर विशेष करून आम्ही प्रभू परमेश्वर पाडळे अंकल, गायकवाड अंकल, प्रभू परमेश्वर खिलारे अंकल यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. बापा त्यांना तू आरोग्य देत आहेस, त्यांना तू बरं वाटू देत आहेस म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. प्रभू प्रियजनांना प्रभू तू सहाय्य करत आहेस. आज विशेष प्रभू परमेश्वरा प्रांतातील सर्व सेवकांवर देखील प्रभू तुझी कृपा दया दिली म्हणून तुझे आभार मानतो. आमचे प्रभू परमेश्वर बंधू जे आहेत प्रभू परमेश्वर पास्टर विनोद गंगावणे प्रभू त्यांना तू सहाय्य कर बापा. जे काही प्रभू परमेश्वर त्यांना शारीरिक दुखणं आहे, त्रास आहे, प्रभू परमेश्वर डॉक्टरांनी जे औषधं लिहून दिलेली आहेत प्रभू तू आशीर्वादित कर. संपूर्ण रीतीने त्यांना आरोग्य मिळू दे प्रभू. त्यांनी प्रभू परमेश्वर तुझ्याकडे पाहिलेलं आहे. त्यांची प्रभू परमेश्वर पत्नी यांच्यावर देखील आशीर्वाद दे, त्यांच्या बाळावर आशीर्वाद दे. हे उभयता प्रभू परमेश्वर खेडोपाडी प्रभू परमेश्वर ज्या ठिकाणी सेवा करत आहेत त्यांची परिस्थिती प्रभू यावेळेला देखील प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. प्रभू आमचा विश्वास आहे त्यांना प्रभू तू आरोग्य देशील. तुझ्या नावाचं गौरव, धन्यवाद प्रभू ते पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाद्वारे तू करून घेशील. ये प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू परमेश्वरा
विशेष करून प्रिय तुझी मंडळी जी आहे या मंडळीला देखील प्रभू तुझ्या हातात देत आहोत. ही प्रभू कुठल्या पाळकाची नाही, कुठल्या कुटुंबाची नाही, अधिकाऱ्यांची नाही, संस्थेची नाही, परंतु ही तुझी मंडळी आहे प्रभू. आणि म्हणून प्रभू या तुझ्या मंडळीतील प्रभू सर्व प्रियजनांना, लहान थोर प्रभू परमेश्वर जे आहेत त्यांच्यावरती आम्ही कृपा मागत आहोत. प्रभू परमेश्वर संडे स्कूलची लहान मुलं मुली प्रभू जे काही वचनातून प्रभू ते शिकत आहेत प्रभू परमेश्वर ते आशीर्वादित तू करत आहे प्रभू. दरवेळेला प्रभू त्यांना आठवड्याची जी गोष्ट प्रभू परमेश्वर ते ऐकत आहेत आशीर्वादित कर आणि त्यावरती त्यांनी देखील मनन करावं म्हणून त्यांना तू सहाय्य कर प्रभू. आम्ही त्याच रीतीने जे तरुण तरुणी आहेत प्रभू आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करत आहोत. जे प्रभू आपल्या घरातून प्रभू परमेश्वर काम करत आहेत, अभ्यास करत आहेत, जे प्रभू परमेश्वर ज्यांना बाहेर जावं लागत आहे अशा सर्व या प्रभू बहीण भावंडांवरती तुझी कृपा दया असू दे. आम्ही त्याच रीतीने जे प्रभू परमेश्वर माता पिता आहेत प्रभू परमेश्वर त्यांच्यावरती देखील प्रभू आम्ही कृपा मागत आहोत. त्यांनी आपल्या कुटुंबाचं देखील प्रभू परमेश्वर संगोपन करत असताना या दिवसामध्ये सर्व काळजी चिंता यापासून प्रभू त्यांचा बचाव कर आणि तुझ्यामध्ये प्रभू परमेश्वर जो विश्वास आहे तो अधिक प्रभू परमेश्वर ते बळकट होईल आणि आपल्या मुलांच्या मुलींच्या आध्यात्मिक जीवनाकडे देखील ते लक्ष देतील असं होऊ दे. ये प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू ज्या वयस्कर आजी आजोबा आहेत प्रभू परमेश्वर घरापासून प्रभू ते दूर कुठे जाऊ शकत नाहीत परंतु त्यांच्यावर देखील तुझी कृपा दया दिलेली आहे. त्यांना देखील तू सहाय्य कर प्रभू. आज विशेष करून प्रभू परमेश्वर ज्या प्रियजनांचं दुखणं प्रभू परमेश्वर तुला चांगल्या रीतीने माहीत आहे प्रभू परमेश्वर. ज्या प्रार्थना विनंत्या आलेल्या आहेत प्रभू बंधू अजित प्रभू परमेश्वर लोंढे यांचा जो मित्र आहे आणि त्याचे वडील आहेत प्रभू जे कोरोनाने बाधित झालेले आहेत बापा त्यांना तू स्पर्श करावा. त्या हॉस्पिटलमध्ये प्रभू परमेश्वर जिथे ॲडमिट आहेत आज त्यांच्याबरोबर इतर जे पेशंट्स आहेत प्रभू परमेश्वर कितीतरी ठिकाणी प्रभू अशी भयंकर परिस्थिती आहे बापा तू त्यांना स्पर्श करावा म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. विशेष प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहोत संदेश सूर्यवंशी प्रभू यांचे वडील प्रभू परमेश्वरा यांना देखील बरं वाटत नाही आहे बापा. त्यांना देखील बापा तू स्पर्श कर आणि त्यांच्या देखील जीवनाला बापा तू लवकरात लवकर प्रभू साक्ष म्हणून प्रभू तू उभं करशील आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वर. असे कित्येक आमचे इतर प्रियजन आहेत की ज्यांना आज प्रार्थनेची आरोग्याची प्रभू गरज आहे. त्यांनी आपली दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे आणि म्हणून प्रभू तू त्यांना कधी निराश करणार आहेस आमचा विश्वास आहे प्रभू. तरी या आठवड्यामध्ये प्रभू परमेश्वर ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत अशा सर्वांना प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. ये प्रभू परमेश्वर त्यांचा सहाय्यक हो, त्यांचा मार्गदर्शक हो प्रभू. या आठवड्यामध्ये प्रभू परमेश्वर त्यांना विशेष तुझा अनुभव जो आहे प्रभू ते अगदी जवळून ते घेतील यासाठी प्रभू परमेश्वर त्यांना तू विशेष मदत कर. ये प्रभू परमेश्वर सर्व दुःख अडचणी प्रभू त्यांच्यापासून दूर कर. आज प्रभू परमेश्वर आमचे सर्व प्रभू परमेश्वर जे प्रभू परमेश्वर बरोबर काम करणारे सेवक आहेत आमचे प्रभू परमेश्वर अधिकारी आहेत प्रभू त्यांच्यावर देखील कृपा असू दे. सर्व जगामध्ये प्रभू परमेश्वर ज्या ज्या ठिकाणी प्रभू आज खरोखर तुझ्या नावाने धावा केला जात आहे त्या विनंत्या देखील तू ऐकत आहेस. ज्या ज्या ठिकाणी प्रभू वेगवेगळ्या रीतीने प्रभू वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे प्रभू तुझी भक्ती होत आहे आज ती देखील आशीर्वादित कर. सर्व तांत्रिक अडचणी प्रभू तू दूर कर आणि प्रत्येक प्रभू परमेश्वर सेवकाच्या द्वारे या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वर नुसतं ख्रिस्ती तुझ्या लोकांचंच नाही तर ख्रिस्तीतर लोकांचं देखील प्रभू परमेश्वर आध्यात्मिक प्रभू परमेश्वर परिवर्तन अधिक चांगल्या रीतीने होण्यासाठी प्रभू त्यांचा उपयोग करून घे. आज पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर आमच्या देशाचे राष्ट्रपती आमचे पंतप्रधान प्रभू परमेश्वर त्यांचं मंत्रिमंडळ प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ सर्व डॉक्टर नर्सेस प्रभू परमेश्वर पोलीसकर्मी आणि प्रभू स्वयंसेवी संस्था आहेत अशा सर्वांवरती बापा तुझी कृपा दया मागत आहोत. ज्यांना बाहेर जाऊन प्रभू काम करावं लागत आहे प्रभू त्यांच्यावरती देखील तुझी विशेष कृपा दया असू दे. ये प्रभू आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा आजची भक्ती देखील तुझ्या हातात देत आहोत. जे प्रियजन यावेळेला प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा या भक्तीमध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यावरती देखील कृपा असू दे. जे येणारं वचन आहे प्रभू हे देखील आशीर्वादित कर, तुझं गौरव करून घे. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर आम्ही मान सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुला देतो. ज्या मागण्या प्रभू परमेश्वर आम्ही मागू शकलो प्रभू परमेश्वर त्या तू आशीर्वादित केलेल्याच आहेत. ज्या प्रभू परमेश्वर तुझ्यासमोर आम्ही मांडू शकलो नाही त्या देखील प्रभू परमेश्वर तू आशीर्वादित करशील आमचा विश्वास आहे. ये प्रभू आजच्या भक्तीद्वारे तुझं गौरव प्रभू तू करून घे आणि आम्हा प्रत्येकाचा प्रभू परमेश्वर शरीर जो आत्मा तुझ्या पवित्र हातात देत. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहे म्हणून तो ऐक बापा, आमेन. यावेळेला प्रियांका आपण देवाच्या वचनातून आपल्या
मनाला सुरू करावे आणि जो मागील आठवड्यामध्ये प्रियानो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर देखील प्रियानो आपल्याला पाहायचं आहे. मागील आठवड्यामध्ये प्रश्न मी विचारला होता तो म्हणजे मंडळीला ग्रीक भाषेमध्ये कोणता शब्द आहे, मंडळीसाठी ग्रीक भाषेमध्ये काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे एक्लिसिया. आणि जवळपास 6 लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. परंतु त्वरित आणि अचूक उत्तर जे आहे आपली बहीण वृषाली लोंढे हिने त्या ठिकाणी दिलेलं आहे. तिचं अभिनंदन आणि आमच्या बक्षिसाच्या यादीमध्ये तिचं नाव यावेळेला आम्ही ठेवणार आहोत. आणि जो मागील आठवड्यामध्ये प्रियानो उपदेश आपण पाहिला होता आणि त्या उपदेशाचं शीर्षक होतं सामर्थ्यशाली, पहिली सामर्थ्यशाली मंडळी. आणि त्यातलं पहिलं वैशिष्ट्य प्रियानो आपण पाहिलं होतं आणि ते पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सामर्थ्यशाली चमत्कार जो आहे तो आपण पाहिला होता. सामर्थ्यशाली मंडळी, पहिली सामर्थ्यशाली मंडळीमध्ये वैशिष्ट्य आहेत आणि पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते सामर्थ्यशाली चमत्कार आहे. तर मागील आठवड्यामध्ये जो आपण संदेश ऐकलेला आहे त्या संदर्भात मी प्रश्न तुम्हाला विचारत आहे ते म्हणजे तिसऱ्या प्रहरी म्हणजे किती वाजता. तिसऱ्या प्रहरी लिहिलेला आहे म्हणजे किती वाजता. तुम्ही जर अचूक आणि त्वरित उत्तर देणार असाल लाईव्ह चॅटमध्ये तर पटकन तुम्ही लिहू शकता. आणि तिसऱ्या प्रहरी म्हणजे किती वाजता याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आज आपण त्यामधूनच प्रियानो पुढे पाहणार आहोत. आणि प्रेषितांचे कृत्य आपल्यासाठी प्रियानो त्याचा 3रा अध्याय आणि 17 पासून 26 वचनापर्यंत प्रियानो आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की या प्रसंगामध्ये काय घडलेलं आहे. पेत्राने एक चमत्कार केलेला आहे आणि त्या चमत्काराला पाहण्यासाठी बरेच लोकांची गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि पेत्राने देखील पाहिलेलं आहे की बरेच लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. मंदिरामध्येच ते सर्व एकत्र आलेले आहेत. पेत्र आहे, योहान आहे आणि जो पांगळा भिकारी होता जो बरा झालेला आहे तो सुद्धा त्यांना बिलगून बसलेला आहे. आणि हे सगळे लोक आता आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागलेले आहेत. आणि म्हणून पेत्राने सुद्धा काय केलेलं आहे की तिथं म्हटलेलं आहे की ते त्याचकडे आले व शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. सगळे लोक धावत आले. त्यांनी बघितलं काय चाललेलं आहे आणि शल्मोनाच्या देवडीजवळ त्या ठिकाणी ते आलेले आहेत. शल्मोन त्याने हे मंदिर बांधलेलं आहे ज्या ठिकाणी आता ते उभे आहेत. प्रियानो त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने सुद्धा एकदा लोकांना उपदेश केलेला होता. आणि आता पेत्र आणि योहान त्या ठिकाणी आलेले आहेत. शल्मोनापेक्षाही प्रियानो आता देवाच्या आत्म्याचं कार्य त्या ठिकाणी प्रियानो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून पेत्राने काय पाहिलं की हे लोक जे सगळे धावत आलेले आहेत, गर्दी जमा झालेली आहे, त्यांची अंतःकरणं आश्चर्याने भरून गेलेली आहेत. तर आता त्यांच्या अंतःकरणामध्ये सुवार्तेचं बी पेरण्याचं काम पेत्राने आता सुरू केलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण रीतीने सुवार्ता तो त्या ठिकाणी सांगत आहे. या भागामध्ये आपल्याला प्रियानो सामर्थ्यशाली प्रियानो जे आपल्याला घोषणा आहे यावेळेला पाहायला मिळणार आहे. माझा जो आजचा मुद्दा आहे, मागील आठवड्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितला सामर्थ्यशाली चमत्कार. या आठवड्यामध्ये आपण बघणार आहोत सामर्थ्यशाली घोषणा जी आहे. पेत्र यावेळेला घोषणा करत आहे प्रियानो. अशाच रीतीचे कार्य प्रियानो पुढे देखील आपण पाहत आहोत की लोकांना वेगवेगळ्या रीतीने आश्चर्य वाटत गेलेलं आहे. परंतु यावेळेला जे चमत्कार त्यांनी पाहिलेला आहे की जो पांगळा आहे त्या पांगळ्या मनुष्याला बळ आलेलं आहे. त्याचे घोट्यामध्ये पायामध्ये प्रियानो बळ आल्यानंतर तो उभा राहिलेला आहे. 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो उडी मारून उभा राहिला आणि चालू पण लागलेला आहे. हे सगळं बघून 12-11 वचनात म्हटलेलं आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये, मग ते पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यकरित होऊन त्याचकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. 12 वचनात म्हटले, हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो. त्याने 2 गोष्टी प्रियानो, 2 प्रश्न विचारलेत. याचे आश्चर्य का करता?
याचं आश्चर्य का करतं म्हणजे काय? हा जो मनुष्य जो पांगळा होता, जो भिकारी म्हणून तुम्ही त्याला ओळखता, तो आता त्या ठिकाणी बरा झालेला आहे, तो उडी मारून त्या ठिकाणी चालू पण लागलेला आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की याचं आश्चर्य का करता? पेत्राला म्हणायचं आहे थोडक्यामध्ये की याहीपेक्षा कितीतरी मोठे चमत्कार येशू ख्रिस्ताने केले होते, त्या आश्चर्यांना काय तुम्ही कमी लेखत आहात का? त्या आश्चर्यांपुढे हा जो आश्चर्य आहे किंवा हे जे चमत्कार आहे हे तर काहीच नाही आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने लाजरसाला प्रियानो, जो चौथ्या दिवशी प्रियानो तिथं जाऊन त्यांनी त्याला उठवलेला आहे, हा सगळ्यात मोठा चमत्कार येशू ख्रिस्ताने केलेला आहे. आणि त्या चमत्कारासमोर जर बघितलं तर हे काहीच नाही आहे. म्हणून तो प्रश्न त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही ह्याचे आश्चर्य का करत आहात? लोकांना आश्चर्याच्या गोष्टी वाटत आहेत. लोकांना चमत्कार बघितलं की नमस्कार करूशी वाटत असतो. आणि आता देखील त्यांना असं वाटायला लागलं की हे 2 माणसं जे आहेत यांनी एवढा मोठा चमत्कार केलेला आहे आणि म्हणून ते त्याची स्तुती करायला किंवा त्याचे त्या ठिकाणी वाहवा करायला सगळे एकत्र आलेले आहेत. पण 12 वचनाचा दुसरा भाग काय म्हणत आहे हे पाहून, 12 वचन परत वाचू. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांना याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालवायस लावले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? पेत्र त्यांना विचारत आहे दुसरा प्रश्न. आता तो म्हणत आहे की आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावलंय असं तुम्ही विचार करू नका. तो म्हणत असं तुम्ही आमच्याकडे का बघत आहात? प्रेषितांना परमेश्वराने निवडलेलं आहे प्रियानो. त्यांच्यामध्ये स्वतःचं असं काही नाही, परंतु देवाच्या आत्म्याचं कार्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. देवाने प्रियानो त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. परमेश्वराकडून सामर्थ्य मिळाल्याशिवाय हे कार्य प्रियानो ते पार पाडू शकत नव्हते. परमेश्वराच्या हातातले ते प्रियानो पात्र आहेत. आणि म्हणून ह्या चमत्कारावरून प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे की प्रेषित जे आहेत ते देवाने निवडलेले आहेत, प्रेषित जे आहेत ते देवाने पाठवलेले सुद्धा आहेत, आणि प्रेषित जे आहेत ते लोकांना आशीर्वाद आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो त्यांना आनंद मिळावा म्हणून देखील प्रियानो पाठवण्यात आलेले आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आपण पाहतो की हे प्रेषित वेगवेगळे चमत्कार करत आहेत, रोग्यांना ते बरं करत आहेत प्रियानो, जे विस्कळीत झालेले आत्म्या आहेत त्यांना प्रियानो शांती किंवा आनंद मिळत आहे, जे आध्यात्मिक रीतीने कमकुवत झालेले त्यांना प्रियानो त्या ठिकाणी बळ मिळत आहे. परंतु हे सर्व कार्य त्यांनी स्वतःच्या पावित्र्यामुळे केलेलं आहे, सामर्थ्याने केलेलं आहे असं मुळीच नाही प्रियानो. मंडळीतल्या लोकांनी देखील प्रियानो ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की कुठल्याही सेवकाच्या द्वारे कुठलंही कार्य प्रियानो जरी आपण पाहत असलो तरी ते त्यांना प्रियानो कुठल्या रीतीचं क्रेडिट जात नाही, त्यांचा त्या ठिकाणी प्रियानो गौरव करायला नको आहे. परंतु गौरव जे आहे तो संपूर्ण रीतीने आपल्या देवबापाचा म्हणजे येशू ख्रिस्ताचं करणं गरजेचं आहे. या भागामध्ये आपल्याला प्रियानो तेच पाहायला मिळते. पेत्र आणि योहान प्रियानो आपल्याला माहीत आहे की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नव्हतं, परंतु देवाने त्यांना निवडलेलं होतं. आणि देव अशा लोकांना निवडतो की जे जगातून धिक्कारलेले आहेत, नाकारलेले आहेत. आपल्याला माहिती आहे प्रियानो, कोरिन्थीकरास पहिले पत्र आणि त्याचा प्रियानो 1 अध्याय आणि 26 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 26 वचन. तर बंधुजनो, तुम्हास झालेल्या पाचारणच घ्या, तुम्हामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असके पुष्कळजण नाहीत. आपण कोणीच नाही आहे तो म्हणत आहे. पौल त्यांना सांगत आहे करिंथच्या मंडळीला की तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, सामर्थ्य, कुलीन असे पुष्कळजण नाहीत. 27 वचन. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून जगातील जे दुर्बळ त्यांना प्रियानो निवडलेले आहे. 28 वचन. आणि जगातील जे हीन व धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने याकरता निवडले आहे की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूचे आहात. तो देवापासून आपलं ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झालेला आहे. म्हणून कुठल्या मनुष्याने प्रियानो, सेवकाने म्हणा किंवा लोकांनी प्रियानो स्वतःला शहाणं समजू नये, स्वतःला
प्रियानो स्वतःचं गौरव त्यांनी करून घेऊ नये, परंतु जे काही त्या ठिकाणी कार्य होत आहे ते कार्य परमेश्वराचं आहे आणि परमेश्वर आपल्याला उपयोगामध्ये आणत आहे. म्हणून प्रियानो देवाला त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, देवाला ते गौरव द्यायला पाहिजे. कुठल्याही प्रियानो सेवकाने जर तशा रीतीचं घमंड करत असेल, त्यांना जर वाटत असेल की हे माझ्यामुळे झालेलं आहे, तर प्रियानो एखादा स्वादिष्ट पदार्थ एखादा व्यक्ती ज्या वेळेला चमच्याने खात असतो आणि त्यावेळेला जर त्याला चमचा म्हणाला की बघ किती सुंदर जेवण मी तुला खाऊ घालत आहे, तर तो चमच्याचा मूर्खपणा आहे प्रियानो. कारण चमच्याने प्रियानो ते अन्न बनवलेलं नाही, त्या बनवणारा व्यक्ती वेगळाच आहे, ते भांडीसुद्धा वेगळीच आहेत, ते प्रियानो वेगवेगळे पात्रीसुद्धा वेगळे आहेत. याने फक्त त्याच्यामध्ये त्या मनुष्याने त्या चमच्याचा उपयोग करून घेतला म्हणून चमच्याला प्रियानो त्या ठिकाणी फार प्राधान्य द्यायला पाहिजे असं नाही. आणि म्हणून देवाचा सेवक असं कधी म्हणू नये की त्या सेवकाचा उपदेश फार चांगला होता, अमुक अमुक सेवकामुळं प्रार्थनेमुळं मी त्या ठिकाणी बरा झालेलो आहे, बरी झालेली आहे, त्या सेवकाच्या सेवेमुळे मी त्या ठिकाणी प्रभूमध्ये आलेलो आहे. नाही प्रियानो, देवाने सेवकाचा उपयोग करून घेतलेला आहे. देवाच्या प्रियानो सेवकांच्या ठाई असलेलं जे कृपादान आहे आणि देवाच्या सेवकांचा प्रियानो त्या कृपादानाचा आणि सेवकाचा मान करणं गरजेचं आहे. होय, त्यांचा मान करणं गरजेचं आहे, त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, परंतु त्यांना देव करणं गरजेचं नाही आहे. त्यांची प्रियानो पूजा अर्चा, त्यांची प्रियानो त्या ठिकाणी वाहवा, त्यांना त्या ठिकाणी फार मोठं प्राधान्य, अमुक अमुक ब्रदरनेच प्रार्थना केली तेव्हा मला बरं वाटलं. नाही प्रियानो, प्रार्थना आणि प्रियानो जे कार्य आहे तो देव करत असतो. कुठल्या ब्रदरमुळे सिस्टरमुळे त्यांच्या जीवनाच्या पावित्र्यामुळे दुसऱ्यांना आशीर्वाद मिळतील असं कधीच होत नाही प्रियानो. देव प्रियानो फक्त वापर करून घेत आहे. आणि म्हणून पेत्र आणि योहान यांना ते बिलकुल पटलेलं नाही आहे की लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघत आहेत. म्हणून पेत्र दुसरा त्याचा प्रश्न आहे की आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालवले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? आम्ही काहीतरी केलेलं आहे असं नाही, त्या देवाने येशू ख्रिस्ताने ते केलेलं आहे. हे प्रियानो पेत्र आणि योहान त्यांना त्या ठिकाणी सांगत आहेत. जी घोषणा प्रियानो त्यांनी केलेली आहे ती का आपण म्हणत आहे प्रियानो सामर्थ्यशाली घोषणा त्यांनी का केली? तर पहिलं स्वतःला क्रेडिट न देता संपूर्ण प्रियानो गौरव देवाचं त्यांनी केलेलं आहे. पेत्राने त्याच्या उपदेशामध्ये प्रियानो काय केलेलं आहे? आपण जो शास्त्रभाग या ठिकाणी वाचला आहे, परंतु प्रियानो आपण 13-14 वचन जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणत आहे 13 वचनामध्ये, अब्राहम, इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केलेले आहे. आम्ही काही केलेलं नाही, परंतु अब्राहम, इसाक व याकोब म्हणजे तो पूर्वजांचा देव जो आपला आहे, त्या देवाने काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताचं गौरव करून घेण्यासाठी या माणसामध्ये त्या चमत्कार केलेला आहे. म्हणजे क्रेडिट स्वतःला न घेता ते देवाला देत आहेत, परंतु लोकांना पटवून सांगण्यासाठी ते आपल्या पूर्वजांचं नाव त्या ठिकाणी घेत आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे की अब्राहम, इसाक व याकोब यांचा देव. मनुष्याने सुद्धा केलेलं नाही, सेवकाने कुठल्या केलेलं नाही, प्रेषितांनी केलेलं नाही, परंतु देवाने कार्य केलेलं आहे. मुळात त्या देवाला प्रियानो आपण विसरत आहोत. ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणतो की येशू ख्रिस्त हा आपला देव आहे, तर सर्व प्रकारचं क्रेडिट हे त्याला जायला पाहिजे. आणि पेत्राने देखील प्रियानो काय म्हटलेलं आहे? 13 वचनाचा पुढचा भाग जो आहे की तो म्हणत आहे येशू ख्रिस्ताचं गौरव केला आहे, त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. येशू ख्रिस्त कोण आहे? तर तुम्ही ज्याला नाकारलेला आहे. त्या गोष्टींमध्ये प्रियानो पेत्र अजून सांगत येशू ख्रिस्ताबद्दल, ज्याला तुम्ही नाकारलं तो येशू जो आहे तो कसा आहे? 14 वचनामध्ये म्हटलेला आहे, जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले. येशू ख्रिस्त हा पवित्र होता, तो नीतिमान होता, हे त्याच्या जीवनातून कोणीही साक्ष देऊ शकेल. यहुदी लोकांना सुद्धा माहीत होतं की होय तो पवित्र आणि नीतिमान मनुष्य आहे, पण त्यांच्यासाठी एकच गोष्ट खटकत होती आणि ती म्हणजे हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणत आहे. कारण त्यावेळेला प्रियानो स्वतःला देवाचा पुत्र किंवा मी देव आहे असं म्हणणं प्रियानो त्यांच्यासाठी हे फार मोठं पाप होतं.
आणि येशू ख्रिस्त प्रियानो ते स्वतःहून सांगत होता, परंतु ते त्यांना आवडत नव्हतं म्हणून त्यांनी त्याला नाकारलं होतं. पण तो पवित्र आहे, तो नीतिमान आहे. शुभवर्तनामध्ये देखील प्रियानो आपल्याला वाचायला मिळत आहे की हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा. संपूर्ण जगाला प्रियानो त्या ठिकाणी आपलं स्वतःचं अर्पण जे आहे ते आपलं जीवन जे आहे वधस्तंभावरती प्रियानो अर्पण म्हणून देण्यासाठी तो आला होता. आणि म्हणून त्याला परमेश्वराने पवित्र आणि प्रियानो नीतिमान असं करून ठेवलं होतं. म्हणजे येशू ख्रिस्त हा मुळात कोण आहे? पेत्राचा उपदेशामधला हा मुद्दा प्रियानो आपण पाहत आहोत. येशू ख्रिस्त ज्याला तुम्ही नाकारलं, जो पवित्र होता, जो नीतिमान होता, आणि पुढे जाऊन प्रियानो तो 15 वचनामध्ये म्हणत आहे, आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले. जीवनाचा अधिपती म्हणजे जीवनाचा, इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं द प्रिन्स ऑफ लाईफ. आपलं जे जीवन आपण जगत आहोत हा जर अधिपती आपल्या जीवनामध्ये आहे तर प्रियानो आपण राजेशाही एक जीवन जगणार होतो. आपल्याला परमेश्वर राजासारखी प्रियानो ट्रीटमेंट देणार होता. तो प्रिन्स ऑफ पीस म्हणजे तो स्वतः आपल्या जीवनामध्ये जी शांती प्रियानो देणार आहे. त्याबद्दल पेत्र म्हणत आहे की तुम्ही त्याला नाकारून टाकले आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये आता गोंधळ आहे प्रियानो. तुमच्या जीवनामध्ये देवाचे प्रियानो क्रोध दिसणार आहे. आणि म्हणून ह्या भागामधून आपल्याला दिसून येत आहे की येशू ख्रिस्त कोण आहे हा पेत्राचा पहिला मुद्दा होता. दुसरं तो त्या ठिकाणी सांगत आहे की जरी तुम्ही यहुदी लोकांनी त्याला झिडकारलं किंवा त्याला नाकारलं, कशासाठी प्रियानो तो म्हणत आहे, तर आपल्याला 13 वचनाचा जो शेवटचा भाग आहे त्यामध्ये तो म्हणत आहे की त्याला तुम्ही धरले, कोणाला? येशूला, व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही. म्हणजे पिलाताला कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये सापडला नाही. जसं पेत्र म्हणत आहे की तो पवित्र होता, तो नीतिमान होता, तो त्या ठिकाणी जीवनाचा अधिपती आहे. हे रोमन प्रियानो जो पिलात आहे, दुसरा परराष्ट्रीय जो आहे, त्याला देखील प्रियानो हे समजलेलं होतं की याच्या ठाई कुठल्या प्रकारचा दोष नाही. मत्तईकृत शुभवर्तमान जर आपण काढलेत प्रियानो आणि त्याचा 27वा अध्याय, मत्तई 27 आणि 24 वचनामध्ये प्रियानो काय म्हटलेलं आहे बघा. मत्तई याचा 27वा अध्याय आणि 24 वचन, यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले, मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुम्हीच पहा. पिलाताने प्रियानो पाहिलं की ह्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, याच्या ठाई कुठल्या प्रकारचा दोष नाही, या लोकांचा का त्याच्यावरती रोष आहे हे त्याला समजत नव्हतं. आणि म्हणून तो त्याला वाचवण्याचा, येशू ख्रिस्ताला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचं काहीच चाललं नाहीये. आणि उगीच कोणाच्या तरी मृत्यूचा दोष त्याच्यावर लागू नये म्हणून त्या ठिकाणी म्हटले की यावरून 24 वचन, यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिक गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले. लोकसमुदायासमोर हात धुतले. तो म्हणाला याच्या रक्ताचा दोष माझ्यावर नको. पण काय झालं प्रियानो? पुढे म्हटलेलं आहे, मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुम्ही पहा. 25 वचन, सर्व लोकांनी उत्तर दिले की याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो. तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाराला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खेळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. किती भयंकर अशी गोष्ट प्रियानो. जो परराष्ट्रीय की ज्याला प्रियानो देवाविषयी काहीच माहीत नाही, त्याला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र, नीतिमान आणि प्रियानो जीवनाचा अधिपती म्हणून त्याला दिसलेला आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे, पण त्याचं काहीच चालत नाही. त्याने हात धुतले लोकांसमोर, मी तर याच्या रक्ताचा दोष माझ्यावर घेत नाही. पण लोकांनी प्रियानो त्याच्यावर घेतलेलं आहे. पेत्र त्या गोष्टीकडे म्हणत आहे. काय म्हणत आहे? तुम्ही त्याला धरले, पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. कोणाच्या समक्ष? पिलाताच्या समक्ष. म्हणजे एक अधिकाऱ्यासमोर की ज्याने सर्व चौकशी करून त्याने त्याचा त्या ठिकाणी अहवाल दिलेला आहे किंवा त्याने सांगितलेला आहे की हा निर्दोष आहे म्हणून. पण त्याच्यासमोर, अधिकाऱ्यांसमोर सुद्धा तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी
वर्चस्व तुम्ही दाखवत आहात, तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून दाखवत आहात. आणि म्हणून तो पेत्र त्याला म्हणत आहे की तुम्ही पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असता, त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. म्हणजे नुसतंच येशू ख्रिस्ताला तुम्ही त्या ठिकाणी नाकारलेलं होतं असं नाही, पिलाताच्या त्या निर्णयाबद्दल. म्हणजे पिलाताला जर तुम्ही सूट दिली असती चांगला न्यायनिवाडा कर म्हणून, तर त्यांनी सोडून दिलं असतं खरं तर. पण त्याला सुद्धा तुम्ही झिडकारलं, म्हणजे न्यायव्यवस्थेसुद्धा तुम्ही झिडकारून टाकली. पेत्र या गोष्टीकडे प्रियानो लक्ष लावत आहे. त्याच्या संदेशामध्ये येशू ख्रिस्त हा प्रियानो पहिला मुद्दा होता. तो कोण होता? दुसरं की बाबा तुम्ही ज्याला नाकारलेलं आहे तर ते का नाकारलं हे सुद्धा प्रियानो तो सांगत आहे. तिसरा त्याचा संदेशाचा मुद्दा प्रियानो आपल्याला 15 वचनामध्ये पाहायला मिळत आहे की जरी तुम्ही त्याला नाकारलं, जरी तुम्ही त्याच्याबद्दल वाईट केलेलं आहे, पण देवाने मात्र चांगलं केलेलं आहे. 15 वचनामध्ये काय म्हटलंय? आणि तुम्ही जीवनाचा पतीला जिवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, याचे आम्ही साक्ष आहोत. तुम्ही झिडकारलं, तुम्ही नाकारलं त्याला, तुम्ही त्याचं वाईट केलं, परंतु देवाने मात्र तो म्हणत आहे, तो म्हणत आहे मेलेल्यातून त्याला उठवलेलं आहे. पेत्र एवढ्या खंबीर रीतीने प्रियानो त्यांना सांगत आहे आणि तो म्हणत आहे आम्ही त्याचे साक्षी आहोत. त्याच्या मुद्द्यामध्ये प्रियानो तो कुठल्याही रीतीने प्रियानो स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी बोलत नाहीये, तो लोकांना चापलुसीगिरी करत नाहीये, परंतु अगदी ठाम रीतीने यहुद्यांचा जो दोष आहे तो दोष दाखवत असताना प्रियानो सुवार्थ देखील प्रियानो त्यांना सांगत आहे की हा येशू ख्रिस्त मेला, परंतु परत एकदा जिवंत झालेला आहे आणि देवाने त्याला उठवलेला आहे. म्हणजे आम्ही जो चमत्कार केलेला आहे, पेत्र आणि योहान थोडक्यात ते दाखवत आहे, तो काहीच नाहीये आणि आम्ही त्याला क्रेडिट घेत नाही किंवा आम्ही आमचा गौरव करत नाहीये. संपूर्ण रीतीने येशू ख्रिस्ताचं आणि स्वर्गीय पित्याचं आम्ही गौरव करत आहोत, त्याला आम्ही मान देत आहोत. त्या ठिकाणी त्याच्या उपदेशाचा प्रियानो हा तिसरा मुद्दा होता. चौथा मुद्दा त्याच्यामध्ये काय होता? त्याने त्यांना संधीसुद्धा दिलेली आहे. एक आव्हानात्मक प्रियानो. संदेशाच्या शेवटी जसं आपण म्हणत असतो की आपल्याला काय कृती करायला पाहिजे, पेत्राने त्याच्या उपदेशामध्ये प्रियानो जर आपण पाहिलं त्या ठिकाणी 17 वचनामध्ये काय म्हटलं? बंधुजनो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले ते अज्ञानामुळे केले आहे हे मी जाणून आहे. आता तो त्यांच्यावर दोषारोप त्यांनी ठेवलेला आहे, पण आता तो म्हणत आहे की होय तुम्ही अज्ञानामुळे केलेला आहे. थोडासा प्रियानो तो सॉफ्ट झालेला आहे, थोडासा प्रियानो कुठंतरी त्याने नमतं घेतलेला आहे शब्दांमध्ये, कृतीमध्ये नाही प्रियानो. शब्द तो अशा रीतीने आता वापरत आहे की तो म्हणत आहे बंधुजनो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. मला माहीत आहे अज्ञान आहे तुमचं ते, म्हणजे तुम्हाला ज्ञान नाही, थोडक्यात तो सांगत आहे. लोकांना प्रियानो तो दोष देत आहे. कशासाठी? तो म्हणत आहे तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. पुढं काय म्हणतोय बघा प्रियानो, परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेशाच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केलेले आहे. तो त्यांना थोडंसं सॉफ्टली बोलत आहे. हां, तुमच्याकडून अज्ञानामुळे ते झालेलं आहे, परंतु तो म्हणत आहे की त्या देवाने पूर्वीचे संदेश होते त्यांच्या मुखाद्वारे जी काय भविष्यवाणी केली होती ती पूर्ण मात्र आता त्याने करून घेतलेली आहे. म्हणजे त्यांना त्याची जाणीव करून देत आहे तो आता की बाबा तुम्हाला हे तुमच्या शास्त्रामध्ये, तुमच्या शिकवणीमध्ये तुम्हाला सापडेल, तुम्ही ऐकलेलं आहे, परंतु तरी देखील तुम्ही त्याला वधस्तंभावरती खिळून मारलेला आहे. पेत्राचा प्रियानो हा उपदेश जो आहे त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे की तो शेवटी त्यांना पश्चातापासाठी संधी देखील उपलब्ध करून देत आहे. परंतु पेत्राचं आणि योहानाचं प्रियानो धाडस आपण बघूया. अशा प्रकारचं धाडस जे आहे ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो, ख्रिस्ती जीवन जगत असताना सुद्धा आपल्याला प्रियानो असणं गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रियानो काही लोकांना असं वाटत असतं की मिळमिळतं जीवन आहे, ना त्या ठिकाणी तिखट, ना त्या ठिकाणी ते काय म्हणतात त्याला, तिखट पण नाही आणि फार गोड पण नाही आहे, मधलंच काहीतरी आहे, ना थंड ना गरम, असं काहीतरी जीवन आहे. काही लोकांना असं वाटत असतं की नाही, ख्रिस्ती जीवन म्हणजे नेहमीच नम्रता त्या ठिकाणी धारण करायला पाहिजे. असं प्रियानो कुठेही बायबलमध्ये दिलेलं नाही आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रियानो
हे देवाच्या आत्म्याच्या द्वारे प्रेरित झालेलं जीवन असलं पाहिजे. आणि पेत्राने प्रियानो त्या ठिकाणी आपलं जीवन जे आहे त्या प्रकारे दाखवलेलं आहे. 19 वचनामध्ये प्रियानो तो काय म्हणत आहे, तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा. खात्रीने त्यांना तो सांगत आहेत, मोठ्या धाडसाने प्रियानो पुन्हा एकदा त्यांना सांगत आहे की तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा. आणि मग पुढं शब्द त्यांनी म्हटलेला आहे, व वळा. तुम्हाला चान्स आहे वळण्याचा. यू कॅन टेक अ टर्न. रस्ता चुकलेला मनुष्य प्रियानो परत एकदा आपल्या रस्त्यावरती येण्यासाठी आजकाल जसं गुगल वापरतात, आणि गुगलमध्ये प्रियानो तुम्ही जर डेस्टिनेशन टाकलं असेल, तुम्हाला माहीत आहे कुठं जायचं, आणि तुम्ही जर सांगितलं गुगलला इथं जायचं आहे, आणि वाटेमध्ये जात असताना तुम्ही जर चुकत असाल तर तुम्हाला तो लगेच सांगत असतो, इथून वळा आणि मागे फिरा, इथून वळा, उजवीकडे वळा नाही तर डावीकडे वळा आणि तिथून मागे परत जा. यू हॅव अ चान्स, टेक टर्न. पेत्र त्यांना म्हणत आहे 19 वचनामध्ये, तुमची पापे पुसून टाकली जावी. कोणतं पाप? जे तुम्ही येशू ख्रिस्ताला धरलेलं आहे, पिलातासमोर तुम्ही नेऊन त्याला त्याचा वधस्तंभावर खेळण्यासाठी त्याला म्हटलेलं आहे, आणि त्याच्या जागेवरती एक खुनी जो आहे त्याला सोडा म्हटलेलं आहे. हे सगळ्यात मोठं पाप जे आहे त्याच्यापासून तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा आणि वळा. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि प्रियानो 38 वचनामध्ये आपण मागील वेळेला पाहिलं होतं. प्रेषित 2:38 मध्ये म्हटलेलं आहे, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. त्यावेळेला तो म्हणाला, प्रियानो पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. आता तो म्हणत आहे पश्चाताप करा आणि वळा. वळा म्हणजे काय? तुमची कृती वळणं गरजेचं आहे, कृती बदलणं गरजेचं आहे. तुमचा मार्ग, तुमची दिशा ही बदलली पाहिजे आता. आणि म्हणून तो त्यांना प्रियानो एक आव्हान त्या ठिकाणी त्याच्या संदेशामध्ये देत आहे की तुम्ही पश्चाताप करा आणि वळा. तो म्हणत आहे. बऱ्याच लोकांनी प्रियानो आपलं जीवन जे आहे ते ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे, परंतु जर त्यांची दिशा जर त्यांनी बदललेली नसेल, त्यांनी प्रियानो आपला मार्ग प्रियानो बदललेला नसेल, आपलं जीवन बदललेलं नसेल, तर प्रियानो परत एकदा अवलोकन करण्याची संधी आपल्याला मिळाली. आपण नावाने प्रियानो ख्रिस्ती झालेलो आहोत, परंतु कृती जर आपला प्रियानो पापाचीच आहे, आपण सैतानाच्या किंवा जगिक गोष्टींमध्येच प्रियानो आपण जात असू, तर आजही प्रियानो वचन आपल्याला सांगत आहे पश्चाताप करा आणि वळा. तो म्हणत आहे. काही लोकांना ख्रिस्ती म्हणून प्रियानो मिरवण्यासाठी फार चांगलं वाटत असतं. ख्रिस्ती म्हणून स्वतःची ओळख त्या ठिकाणी प्रियानो चांगली दिसते आणि लोकांनी वाहवा करावी म्हणून वाटत असतं. परंतु त्यांचं जीवन बघून काही लोक म्हणतात की याचं जीवन ना हे असंच आहे बाबा पहिल्यापासून, मग हा कसा काय ख्रिस्ती झाला? हा स्वतः कसा म्हणतो की माझं त्या ठिकाणी जीवन जे आहे ते मी ख्रिस्ताला दिलेलं आहे. आज प्रियानो तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. पश्चाताप जो कोणी करतो प्रियानो, परमेश्वर त्याच्या पापांची क्षमा खात्रीनेच करतो आणि प्रियानो एक नवीन जीवनाची वाटचाल प्रियानो आपल्याला देत असतो. जर आपण होशेचं प्रियानो पुस्तक जर काढलं, होशेचं पुस्तक आणि त्याचं 6वा अध्याय आणि 3रं वचन काय म्हणत आहे बघा. होशे याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन, चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. बऱ्याच जणांना परमेश्वराची ओळख अजून झालेली नाही. काही लोकांची स्थिती अशी असते की ते ख्रिस्ती घरामध्येच प्रियानो त्यांचा जन्म झालेला आहे आणि जे काही घरामध्ये प्रियानो कदाचित चांगलं वातावरण असेल, परंतु अजूनही ख्रिस्ताची ओळख त्यांना प्रियानो झालेली नसते. येशू ख्रिस्त कोण आहे आणि पवित्र शास्त्र आपल्याला कशा प्रकारे चालायला सांगत आहे, कोणते निर्णय आपल्याला घ्यायला सांगत आहे, त्याकडे प्रियानो त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. जे जगातले लोक आहेत तसं त्यांचं जीवन प्रियानो वाहत चाललेलं आहे. अशा लोकांसाठी देखील हे देवाचं वचन म्हणत आहे, चला आपण परमेश्वरास ओळखूया, ओळख करून घेऊ. आपल्याला कदाचित ओळख माहीत नाही आहे, आपल्याला फक्त माहिती आहे त्याच्याबद्दल, पण ओळख झालेली नाही. तो म्हणते ओळखू आणि परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास आपण झटूया. त्याचं ज्ञान
तो कोण आहे, त्याची इच्छा काय आहे, त्याने माझ्या जीवनासाठी काय योजना तयार केलेली आहे, त्याने मला कशासाठी निवडलेलं आहे, ह्या जगामध्ये कशासाठी पाठवलेलं आहे, हे प्रियांनो आपण परमेश्वराजवळ जाऊन प्रियांनो ओळखणं गरजेचं. पुढं काय म्हणत आहे तो, की परमेश्वराला ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू, त्याचा उदय अरुणोदयप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या व वळव्याच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्रियानो आपल्याकडे येत असतो किंवा आपल्याला मार्गदर्शन आत्म्याच्या द्वारे प्रियानो करत असतो. त्यावेळेला ती संधी आपण सोडायची नाही आहे प्रियानो, ती गमवायची नाही आहे. ज्या ज्या वेळेला देवाचं वचन प्रियानो आपल्याशी बोलत असतं, आपल्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली असते, त्या वेळेला प्रियानो आपण देवाला समर्पण ते निश्चित करायला पाहिजे. आणि पेत्राने प्रियानो यावेळेला संधी त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो खास करून मोशेबद्दल देखील प्रियानो पुढं वचनामध्ये काय म्हणत आहे बघा. 19 वचनामध्ये आपण पाहिलं तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा म्हणत आहे, अशासाठी की विश्रांतीचा समय जवळ आला आहे. 20 वचन, आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला पाठवावे. म्हणजे यहुदी लोकांसाठीच पहिल्यांदा खरं तर ख्रिस्त पाठवलेला होता आणि नंतर प्रियांनो जे परराष्ट्रीय आहेत त्यांच्यासाठी तो आलेला आहे. पण 22 वचनामध्ये तो आता त्यांना परत एकदा पूर्वजांची आठवण करून देत आहे. काय म्हणत आहे, की मोशेनेही म्हटले आहे, प्रभू देव आम्हासाठी आमच्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेशाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. मोशेची प्रियानो ही भविष्यवाणी जी आहे, आपल्याला जर आपल्या माहितीसाठी प्रियानो पाहिजे असेल तर अनुवादाचं पुस्तक त्याचा 18वा अध्याय आणि 18 आणि 19 वचनामध्ये प्रियानो हे प्रियानो आपल्याला वचन सापडतं. आणि पेत्राने देखील प्रियानो हे सांगितलेलं आहे की तो म्हणत आहे की आपल्या पूर्वजांच्या संदेशांनी काय म्हटलेलं आहे, की जो कोणी त्या संदेशाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. पेत्र एक मासे धरणारा व्यक्ती प्रियानो, त्याला प्रियानो एवढं मोठं ज्ञान कुठून आलं, त्याला त्याचं शहाणपण नव्हतं. तो कधी प्रियानो त्या ठिकाणी देवाच्या वचनानं घेऊन अगदी काटेकोरतेने बसलेला नसणारच प्रियानो, परंतु देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन त्याला मिळालेलं आहे आणि तो प्रियानो त्यांना सांगत आहे. तो पुढे जाऊन देखील प्रियानो आणखीन काय म्हणत आहे, त्याच वचनामध्ये प्रियानो काय म्हणत आहे, 23 वचन, आणि असे होईल की जो कोणी त्या संदेशाचं ऐकणार नाही त्याला लोकातून अगदी नष्ट केलं. 24, आणखीन शमूएलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. कोणत्या दिवसाविषयी? येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी सांगितले. 25 वचन, तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुमच्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. त्यांना आठवण करून देत आहोत. काय की बाबा मोशे झाला, त्यानंतर तो म्हणत आहे शमूएल झाला, त्यानंतर तो अब्राहामाचं नाव घेत आहे. म्हणजे पूर्वजांबरोबर करारसुद्धा करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे प्रियानो की परमेश्वराने ज्यावेळेला ज्यावेळेला अब्राहामाला देखील निवडलं त्यावेळेला प्रियानो त्याने सांगितलं की तुझ्यापासून मी राष्ट्र निर्माण करणार आहे. परंतु ज्यावेळेला प्रियानो परमेश्वराने अब्राहामाला सांगितलं की तू आपला मुलगा इसाक याला माझ्यासाठी अर्पण कर, तर प्रियानो त्याने त्या ठिकाणी कुठलीही हायगय न करता प्रियानो वचन काय म्हणते बघा, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 22वा अध्याय आणि प्रियानो 18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. उत्पत्ती 22 आणि 18 वचनामध्ये म्हटले, तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. तू माझा शब्द ऐकला म्हणून तो म्हणत आहे, परमेश्वर अब्राहामाला म्हणत आहे, त्याने आपला मुलगा सुद्धा राखून ठेवला नाही, त्याला सुद्धा प्रियानो अर्पण करण्यासाठी तो तयार झाला होता, परंतु देवाने थांबवलं. अगदी सुरा लावणारच होता आणि पाहिलं की हा माझ्या आज्ञेचं पालन किती करत आहे. त्यावेळेला परमेश्वर त्याला म्हणत आहे की तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. अब्राहामाच्याच प्रियानो वंशामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे.
आणि म्हणून प्रियानो मत्तेचं ज्यावेळेला आपण पहिला अध्याय काढतो त्यावेळेला प्रियानो आपल्याला संपूर्ण रीतीने ते वंशावळ पाहायला मिळते. त्याने मत्तेने देखील यहुदी लोकांना प्रियानो उद्देशून ते शुभवर्तमान लिहिलं आहे की त्यांनी पाहावं त्यांच्या पूर्वजांबरोबर कसा तो त्याच्या वंशामध्ये तो आलेला आहे. म्हणजे देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला अगदी प्रारंभापासून भविष्यवाणी करण्यात आलेली आहे त्याची आठवण पेत्र जो आहे प्रियानो त्यांना वारंवार करून देत आहे. कशासाठी प्रियानो? कारण सर्व राष्ट्र जे आहेत यांच्यामधून इस्रायल जो देश आहे हा वेगळा दिसला जावा. ह्या इस्रायल देशामुळे त्या लोकांना, सर्व राष्ट्रातील लोकांना सुद्धा साक्ष व्हावी आणि त्यांना समजावं की जिवंत देव जर कोणाचा असेल तो फक्त इस्रायल राष्ट्राचा जो देव आहे तोच जिवंत आहे, बाकी सगळे कोणी नाही प्रियानो. आणि म्हणून प्रियानो पेत्र वारंवार त्यावरती जोर देत आहे की आपल्या अब्रामापासून मोशे, शमूएल आणि प्रियानो त्या सर्व संदेष्ट्यांचं वर्णन करून तो त्यांना पटवून सांगत आहे की त्याच्याशिवाय आपल्याला खरं तर तारण नाही आहे. ही घोषणा प्रियानो, सामर्थ्यशाली घोषणा पेत्राने प्रियानो या ठिकाणी दिलेली आहे. माझा दुसरा मुद्दा मी आज त्यामध्येच घेत आहे. पहिला प्रियानो आपण मागील आठवड्यामध्ये पाहिला होता की एक सामर्थ्य, द फर्स्ट पॉवरफुल चर्चमधलं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य काय होतं? द पॉवरफुल मिरॅकल, सामर्थ्यशाली चमत्कार. आज प्रियांनो दुसरा मुद्दा मी घेतलेला आहे, त्यामधला वैशिष्ट्य काय होतं? सामर्थ्यशाली घोषणा. आता मी तिसऱ्या मुद्द्याकडे प्रियांनो वळत आहे. तो तिसरा मुद्दा म्हणजे सामर्थ्यशाली साक्ष. पेत्राने घोषणा तर केलेली आहे, पण ही घोषणा प्रियांनो बऱ्याच तिथल्या सदुकी लोकांना, दुसरे जे मंदिरातले लोक होते त्यांना ही बिलकुल आवडलेली नाही. ते लोक प्रियांनो यांच्या शिकवणीवरून, यांच्या घोषणेवरून हे काय बोलत आहे त्याच्यावरून प्रियांनो संतापलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो ज्यावेळेला आपण चौथ्या अध्यायाकडे येतो, त्या चौथ्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे? ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्याबरोबर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे हे प्रसिद्धपणे सांगत होते. याचा त्यांना संताप आला. सदुकी लोक जे होते, परुषी आणि सदुकी प्रियानो, दोन वेगवेगळे प्रियानो, यहुदीच आहेत पण त्यांच्यामध्ये प्रियानो पंथ आहेत. हे जे सदुकी लोक होते ते पुनरुत्थानावरती विश्वास ठेवत नव्हते. आणि म्हणून खरं तर हे सदुकी मंदिराचे प्रियानो रखवालदार होते. खरं तर चांगल्या रीतीने मंदिर संपूर्ण रीतीने त्यांच्या ताब्यात होतं आणि कोणालाही कधीही प्रियानो अटक करण्याची त्यांच्यामध्ये प्रियानो कुमत होती. म्हणजे रोमन सरदारांनी त्यांना तो अधिकार दिला होता. आणि या सदुकी लोकांनी खरं तर येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी योजना आखली होती आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारण्याची योजना देखील प्रियानो या सदुकी लोकांनी केली होती. का बरं? कारण येशू ख्रिस्ताने सगळे चौरंग त्यांचे उलटे करून टाकले होते. मंदिरामध्ये तो गेला होता आणि त्या ठिकाणी जे त्यांनी चौरंग उलटे केले त्याच्यावरून सदुकीयांना फार राग आला होता. त्यांनी लगेच कट तयार केला आणि प्रियानो त्याला वधस्तंभावरती देखील मारलं. आता त्या ठिकाणी ते काय म्हणत आहेत की त्यांना संताप आलेला आहे. दुसऱ्या वचनामध्ये म्हटले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन, कोण? पेत्र आणि योहान, येशूच्या द्वारे मेलेल्यांना पुन्हा उठणे आहे. प्रभू येशू ख्रिस्त जसा उठलेला आहे तसं बाकीचे सुद्धा उठतील ही शिकवण ते आता द्यायला लागले. आणि प्रियानो या सदुकी लोकांना मोठा संताप झालेला आहे. तेव्हा त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सायंकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले होते. काही लोकांनी लाईव्ह चॅटमध्ये जर उत्तर दिलं असेल की जसं तिसरा अध्याय त्या ठिकाणी म्हणत आहे, पहिलं वचन, पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात गेले होते. तिसऱ्या प्रहरी म्हणजे किती वाजता? तर प्रियानो पहिला प्रहर म्हणजे 9 वाजता, दुसरा प्रहर म्हणजे 12 वाजता आणि तिसरा प्रहर म्हणजे 3 वाजता. प्रश्नाचं उत्तर मी आजच देऊन टाकलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये प्रियानो कोणी जर दिला असेल की तिसरा प्रहर म्हणजे 3 वाजता तर त्याचं उत्तर बरोबर आलं असेल. तिसऱ्या प्रहरी प्रियानो 3 वाजता ते गेले होते. 6:30 वाजता प्रियानो दिवस त्यांचा मावळतो किंवा कामकाज सगळं संपतं. 6:30 वाजता एक नवीन दिवस सुरू होतो प्रियानो. आणि म्हणून त्या 6:30 पर्यंत ही 3 वाजता घटना जी घडलेली आहे तोपर्यंत प्रियानो
यांना अटक करण्यात आलं, पण पुढे कामकाज करता येत नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तिसरं वचन, तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. म्हणजे जवळपास 6-6:30 वाजले असतील की त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि पुढे त्यांना काहीच कामकाज करता येणार नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना चौकीमध्ये ठेवलेलं. 4थं वचन, तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला, अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. आता त्यांनी जे काही सांगितलं होतं त्यांनी पाहिलं प्रियानो बऱ्याच लोकांनी की हा पांगळा भिकारी कसा आहे, त्याच्या जीवनामध्ये आधी काय होतं, तो कसा होता. आता यांनी कोणता चमत्कार केला, त्यानंतर पेत्राने जो मोठा उपदेश केलेला आहे तो उपदेश त्यांना पटलेला आहे आणि आता काय झालेलं आहे की त्या पुरुषांनी विश्वास ठेवला व अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. आपण दुसरा अध्याय जर काढला तर पेत्राचं पहिलं जे भाषण होतं तिथं म्हटलेलं आहे 41 वचन, तेव्हा ज्यांनी त्याचा संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला व त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3,000 माणसांची भर पडली. 3,000 ते आणि आता म्हटलेलं आहे की 5,000 झालेले. हे 5,000 काही वेगळे नाही आहेत प्रियानो, त्या 3,000मध्ये 2,000ची भर पडली आणि म्हणून विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या आता 5,000 झालेली आहे. एवढे लोक आता प्रियानो प्रभूकडे आलेले आहेत. पण 5वं वचन काय म्हणत आहे, नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी, वडील, शास्त्री, हे प्रमुख याजक हन्ना व कैफा, योहान, अलेक्झांडर व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले आणि त्यांनी त्यांना मध्ये उभं करून विचारले. सगळे प्रियांनो जे मंदिरातले लोक होते, अधिकारी आहेत, वडील आहेत, शास्त्री आहेत आणि याजकाच्या कुळातील जितके लोक होते, म्हणजे एक राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणा किंवा त्याला प्रियांनो आपण कोर्टच भरलेला आहे, धार्मिक कोर्ट त्या ठिकाणी भरलेला आहे आणि या दोघांना आता मध्ये उभं केलेलं आहे. आणि तो पांगळा जो आहे, जो भिकारी होता, जो बरा झालेला आहे, तो सुद्धा आता त्यांच्याबरोबर तिथं उभा आहे. आणि 7वं वचन म्हणते, त्यांनी त्यांना मध्ये उभं करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने आणि कोणत्या नावाने केले, कोणत्या सामर्थ्याने कोणत्या नावाने केले. प्रभू येशू ख्रिस्त देखील प्रियानो ज्या वेळेला वेगवेगळ्या रीतीने चमत्कार करत होता, दुष्ट आत्मे काढत होता, त्यावेळेला हेच यहुदी लोक त्याला म्हणत होते की हा बालजबूलच्या सहाय्याने सगळं करतो. बालजबूल म्हणजे काय, सैतानाच्या सहाय्याने. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना मार्मिक उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्याच्याच लोकांना सैतान कसा काय घालू शकतो जर मी बालजबूलच्या ह्याच्याने करत आहे तर. घरामध्ये त्या ठिकाणी दुफळी पडलेली नाही का. आता मात्र हे म्हणत आहेत, त्यांना विचारते मी कोणत्या सामर्थ्याने हे सगळं करत आहात. सॅनेद्रीनची सभा ज्याला आपण म्हणतो, जवळपास 70च्या आसपास लोक असतात. प्रेशर त्यांच्यावरती आणलं, दबाव त्यांच्यावरती आणलेला आहे आणि त्यांना आता कबूल करण्यासाठी भाग पाडत आहेत प्रियगण. पण पेत्र आणि योहान देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत. आपल्याला समजून येत आहे या ठिकाणी की ज्या वेळेला एखादा दबाव तयार करायचा तर लोकांची संख्या जास्त तयार करायची आणि त्यांना त्या ठिकाणी कमकुवत करून टाकायचं. पेत्र आणि योहान प्रियांनो हे बचावात्मक रीतीने त्यांच्या समोर उभे राहिलेले नाहीत, परंतु त्यांच्यावरती आता ते दोषारोप करत आहेत. ते सारखं वारंवार बोलत आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताला मारलेला आहे, तुम्ही त्याला वधस्तंभावरती मारलेले, पण देवाने मात्र त्याला उठवलेलं आहे. हे एवढं धाडसपणे का बोलत होते? सदुकी लोकांना का वाईट वाटलं? प्रियानो, कारण पेत्र आणि योहान किंवा बाकी जे शिष्य होते, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे होते, ते सांगत होते येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. का? सदुकी लोक म्हणा किंवा रोमी लोक यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर अजून समोर ठेवलंच नव्हतं की हा बघा तुम्ही म्हणताय की त्याचं पुनरुत्थान झालं, तर हा इथं मेलेले त्याचं शरीर आहे असं म्हणून त्याचं शरीर अजूनही आणलं नव्हतं. आणि ह्यांनी मात्र, शिष्यांनी मात्र, प्रेषितांनी मात्र प्रियांनो ते ठाम रीतीने पाहिलं होतं की आम्ही स्वतः त्याला पाहिलेलं आहे. आणि म्हणून पेत्र सुद्धा 15 वचनामध्ये काय म्हणत आहे की तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, याचे आम्ही साक्षी आहोत. तुम्हाला माहित नाही तो उठलेला आहे, पण आम्ही स्वतः पाहिलेला आहे. आणि जर तुम्ही म्हणत असताल तर मेलेला आहे, तर त्याचं शरीर कुठे दाखवा आम्हाला. सदुकी म्हणा किंवा रोमन लोक, त्यांना ते शरीर दाखवता आले नाही आणि म्हणून प्रियानो ते शांत बसलेले आहेत. पुढं काय झालेलं आहे प्रियानो? म्हणून 8व्या वचनात काय म्हटलेलं आहे, त्यांना जेव्हा विचारण्यात आलं कोणत्या अधिकाराने. आज बरेचसे ख्रिस्ती लोक सुद्धा सुवार्ता सांगायला प्रियानो घाबरतात.
कारण त्यांना असं वाटतं, कोणी जर आपल्याला विचारलं की कोणत्या अधिकाराने तुम्ही हे बोलता, आणि कोणी सांगितलं, प्रियानो, देशाची घटना जी आहे ती आपल्याला परवानगी देत आहे की तुम्ही तुमचा धर्म जो आहे तुम्ही तो बोलू शकता, तुम्ही तो पाळू शकता आणि दुसऱ्यांना सुद्धा प्रियानो सांगू शकता. आपल्याला प्रियानो अधिकार घटनेने तर दिलेच आहे, परंतु देवाचं वचन आपल्याला माहिती आहे प्रियानो. मत्तेकर शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले की जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता सांगा, त्यांना शिष्य करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा केले आहे ते त्यांना सर्व पाळावा शिकवा. तुम्हाला दुसऱ्या अथॉरिटीची गरज नाही आहे, तुम्हाला लेटरची गरज नाही. लेटर सगळ्यात मोठं इथं बायबल दिलेलं आहे. देवाने आज्ञा दिलेली आहे की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला हे प्रियानो सांगणं गरजेचं आहे. पण पेत्राने काय केलेलं प्रियानो? 8वें वचन काय म्हणतं? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोक अधिकाऱ्यांनो, वडील जन हो, एक दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल. एखाद्याला मारलं, ठार मारलं असतं आणि त्याची चौकशी बसवली असती तर ठीक आहे बाबा, पण पेत्र म्हणत एखादा दुर्बल मनुष्य बरा कसा झाला आता ह्याची चौकशी, म्हणजे चांगलं करणं सुद्धा गुन्हा झालेला आहे. पेत्र थोडक्यात त्यांना सांगत आहे. आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये अशीच गोष्ट प्रियानो कदाचित अवतीभोवती आपल्याला दिसत असेल, परंतु प्रियानो आपल्याला जे योग्य आहे ते आपल्याला करायचं आहे. पुढं काय म्हटलेलं आहे प्रियानो? 10वें वचन, तर तुम्ही सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे. काय? पेत्र परत एकदा त्यांना सांगत आहे, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन त्या तुमच्या पुढे उभा राहिलेला आहे. ज्याला तुम्ही वधस्तंभावर मारलं, ज्याला परमेश्वराने उठवलेला आहे, त्याच मनुष्याच्या नावाने हा मनुष्य आता इथं उभा राहिलेला आहे. हा नाहीतर त्याच ठिकाणी दरवाजाजवळ सुंदर नावाचा दरवाजा जो आहे मंदिराचा, तिथं भीक मागत बसला असता. अरे पण तो बरा झाला आणि तरी देखील तुम्ही आमची चौकशी करताय. किती प्रियानो वाईट गोष्ट आहे ही. पेत्र आणि योहान घाबरलेले नाहीत प्रिया. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की ते बचावात्मक रीतीने म्हणत नाहीये, कसंही करा, जाऊ द्या, सोडून द्या, अहो आम्ही परत एकदा करणार नाही, अहो आमच्या मागे मुलं बाळं आहेत, असं म्हणून गयावया प्रियानो त्यांनी केलेलं नाही. उलट त्यांच्यावरती प्रियानो खटला चालवल्यासारखं त्यांच्यावरती दोषारोप तो देत आहे, कारण अजूनही त्यांनी ते प्रूफ केलेलं नाही की येशू ख्रिस्त मेलेला आहे म्हणून. पण यांनी मात्र प्रूफ केलेला आहे की येशू ख्रिस्त मेला, तो परत एकदा उठला, आणि त्या नावाने हा भिकारी जो आहे, जो पांगळा होता, तो आता सुदृढ होऊन प्रियानो त्याच्या जीवनामध्ये ताकद मिळाली. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रियानो सर्वात महत्त्वाचा आहे. 11 वचनामध्ये आता त्यांच्यावरती आणखीन एक तो गोष्ट म्हणत आहे, तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे. बांधकाम करणाऱ्यांनी एक दगड नाकारला. स्तोत्र प्रियानो आपल्याला माहिती आहे त्याचं 118 आणि 22 वचन. स्तोत्र 118 आणि 22 वचन. आणि मार्कमध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताने स्वतः त्या ठिकाणी हे स्तोत्र वापरलेले. 12वा अध्याय मार्क 12वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, की जो बांधणाऱ्यांनी तुच्छ मानलेला दगड तोच कोनशिला झालेला आहे. पेत्र त्यांना तो दोष देत आहे 12 वचनामध्ये, आणि तारण दुसऱ्याकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणते नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. मनुष्याचं जर तारण व्हायचं असेल तर प्रियानो पेत्र आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की तो म्हणजे येशू ख्रिस्तच आहे. माणसांमध्ये दुसरं कोणतंही नाव नाही प्रियानो. आज मनुष्याचं जर तारण व्हायचं आहे, मनुष्याची जर मुक्ती त्याला मिळवायची असेल, मनुष्याला जर स्वर्ग गाठायचा असेल तर येशू ख्रिस्ताकडे वळणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने देखील प्रियानो आपल्याला माहिती आहे, योहान 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये काय म्हटलंय, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. पुढं काय, त्याच्याकडे आपण प्रियानो कधी कधी दुर्लक्ष करतो. बरेच लोक फक्त एवढंच वचन म्हणतात. येशूने म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे, पण पुढं म्हटलेलं आहे त्याने, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. माझ्याद्वारे म्हणजे मी द्वार आहे. पित्याकडे जायचं असेल तर येशू ख्रिस्ताला स्वीकारणं गरजेचं आहे. पेत्र या ठिकाणी जोरतून तो म्हणत आहे. पण 13 वचन काय म्हटले, काय झालं बघा. तेव्हा पेत्र व योहानाचे धैर्य पाहून, तसेच ते निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले.
त्या लोकांनी ओळखलं आता, सदुकी लोकांनी सुद्धा, की पेत्र आणि योहान यांच्यामध्ये धैर्य फार आहे. अरे हेच तर साधे लोक होते, पण यांच्यामध्ये एवढे सामर्थ्य कसं काय आलं? ते निरक्षर म्हणजे काय? त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं असं नाही, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून, सदुकी आणि परुषीच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचा शास्त्राचा अभ्यास यांनी न करता, त्यांना चांगल्या रीतीचं शिक्षण काही न मिळता, निरक्षर व अज्ञानी असून त्यांना आश्चर्य वाटायला लागलं, हे कसे काय एवढं बोलायला लागले? पण ते का बोलायला लागले हे समजलं त्यांना, आणि येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले. ते येशूच्या सहवासात मात्र होते ना, मग यांना हे सामर्थ्य मिळालेलं आहे. आपली ओळख प्रियानो आज कशी आहे? आपण कदाचित शिकलेले नसू, फार प्रियानो ज्ञानी नसू, आपण लोकांमध्ये आपलं नाव नसेल प्रियानो, परंतु जर आपण येशूच्या सहवासामध्ये दर दिवशी असू तर आपली ओळख प्रियानो वेगळी राहणार आहे. आपण वेगळ्या रीतीने पाहिले जाणार आहोत प्रियानो, कारण आपल्यामध्ये येशू आहे. आज देवाची स्तुती असो. मी कालच्या दिवशी प्रियानो जसं आपल्या कांबळे कुटुंबियांसाठी प्रार्थना करण्यासाठी प्रियानो त्यांना फोन केला होता की बाबा त्यांची तब्येत कशी आहे म्हणून, तर कांबळे अंकल मला म्हणाले की पाळकसाहेब, सर्व काही देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, रोजची प्रार्थना चालू आहे, आपण देवाच्या सान्निध्यामध्ये आहोत, आपल्याला काही भीती नाही आहे. जे येशूच्या सान्निध्यामध्ये आहेत, जे येशूच्या सहवासामध्ये आहेत प्रियानो, त्यांची ओळख वेगळीच असते. त्यांना लोकांना दाखवण्याची गरज नाही, गळ्यामध्ये फार मोठा क्रॉस घालून फिरण्याची गरज नाही, आज घरामध्ये क्रॉस लावण्याची गरज नाही. सर्वत्र क्रॉस 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 प्रियानो, किंवा काहीतरी लोक दाखवतात, लाल रंग दाखवतात, क्रॉस दाखवतात, त्यांच्या जीवनातून प्रियानो दिसून येत आहे. आपली कृती आणि आपली वृत्ती हे प्रियानो दिसून येतं की आपण कोणाचे आहोत. पेत्र आणि योहान यांच्याकडे बघून 13 वचनामध्ये म्हटले, तेव्हा पेत्र व योहान यांचे धैर्य पाहून हे निरक्षर व अज्ञानी सम आहेत असे जाणून आश्चर्य करू लागले, आणि हे येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले. तरी बरा झालेला त्या माणसाला त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून त्यांना काही त्याच्या विरुद्ध बोलता येईना. तो पांगळा मनुष्य आता उभा राहिलेला आहे त्यांच्या जवळच, म्हणून यांना काहीच करता येणार. म्हणजे किती भयंकर अशी परिस्थिती त्यांची होती, त्यांना काहीच करता येणार. अशाच रीतीने प्रियानो, ज्यावेळेला आपण ख्रिस्ती इतिहास बघतो त्यावेळेला रोमन कॅथलिक्समधून प्रियानो प्रोटेस्टंट बाहेर आले, कॅथोलिकमधून प्रियानो बाहेर आले हे सगळे. त्यावेळेला प्रियानो मार्टिन लुथर हे सुद्धा प्रियानो कॅथलिक धर्मगुरू होते, आणि प्रियानो त्यांना ज्यावेळेला हे समजलं देवाचं वचन, त्यावेळेला धर्मसभेपुढे त्यांना हे मांडावं लागलं की तुम्ही जे त्या ठिकाणी सांगताय ते सगळं बायबलमधून सांगा. त्यांनी एकूण एक गोष्ट प्रियानो, सर्व काही थिसिस त्यांनी लिहिले आणि त्यांनी सादर केले, आणि त्यांचं सगळं मत त्यांना पटलं. जे धर्मसभा बसली होती त्यांना ते पटलं की बायबल कुठं काय सांगत आहे, आणि म्हणून त्यांनी जर ते पटवून दिलं नसतं तर मार्टिन लुथर यांचा प्रियानो शिरच्छेद झाला असता, त्यांना मारून टाकण्यात आलं असतं. पण ते सगळं काही धर्मसभेपुढे व्यवस्थित मांडण्यात आलेलं आहे, आणि हे जे करत आहेत हे चुकीचं आहे हे मार्टिन लुथर यांनी त्यांना दाखवून दिल्यामुळे त्यांनी त्यांना बहिष्कृत केलं, त्यांना हाकलून दिलं, तुम्ही बाहेर जा म्हणून सांगितलं, तुम्ही आमच्या पंथातून निघून जा आता. आणि तेव्हापासून प्रियानो मार्टिन लुथर याच्यामुळे प्रियानो प्रोटेस्टंट पंथ जो आहे आपल्या हा अस्तित्वात आलेला आहे. अगदी तीच गोष्ट इथं झालेली आहे 14 वचनामध्ये. तरी बरा झालेला त्या माणसाला त्यांच्याजवळ उभं असलेला पाहून त्यांना काही त्याच्या विरुद्ध बोलता येईना. 15 वचन, मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली, आणि ते आपसात विचार करू लागले, या माणसांना आपण काय करावे, कारण यांच्याकडून खरोखर प्रसिद्ध चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमेस कळून चुकले आहे, तेव्हा आपण त्यांना नाकारता येत नाही. त्यांना हे नाकारता येत नव्हतं की काय झालंय बाबा, आणि म्हणून त्यांनी त्यांना हाकलून दिलेलं आहे. काय पण तसंच हाकललं नाही, तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की यापुढे तुम्ही या नावाने लोकांमध्ये कोणाबरोबरही बोलू नये. त्यांना बोलवा आणि त्यांना ताकीद द्या की येशूच्या नावाने कुठे काही बोलू नका.
अशी ताकीद देण्यासाठी प्रियांनो 18 वचनामध्ये काय म्हटलंय, मग त्यांनी त्यांना बोलून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. त्यांना धमकी दिली. ज्या वेळेला प्रियांनो एखादी गोष्ट चांगल्या रीतीने समजली जाते, पण विरोधी लोक जे असतात ते दबावाचं तंत्र वापरतात. त्यांना जर त्यांच्या गोष्टी समजावून सांगितल्या तर प्रियांनो त्यांना ते पटतात, परंतु बाकीच्या समाजामुळे प्रियांनो ते घाबरत असतात. लोक आपल्याला काय म्हणतील, आणि मग एखाद्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी तीच गोष्ट इथं झालेली आहे, ते शिकू नका. पण काय झालं, 19 वचन, परंतु पेत्र व योहान यांनी उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. आता म्हणजे माणसाच्या गोष्टी आम्ही ऐकून देवाचं काम थांबवायचं, हे योग्य आहे का देवाचं ऐकायचं आणि आम्ही आमचं काम करायचं राहायचं, हे तुम्हीच सांगा आता, असं त्यांच्यावरच उलट त्यांनी टाकलेलं आहे. 20 वचन, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. जे आम्ही ऐकलंय आणि जे पाहिलेलं आहे. आज प्रियांनो प्रत्येक व्यक्ती जो या ठिकाणी देवाचं वचन ऐकत आहे, आज आपलं देखील जीवन प्रियांनो कसं आहे, आपण कित्येक वर्ष देवापासून प्रियांनो कितीतरी आशीर्वाद घेतलेले आहेत. आज कित्येक प्रियांनो रविवार आपण प्रियांनो देवाचं वचन ऐकत आलेलो आहोत, परंतु प्रियांनो आपल्यामधून कधी आपण लोकांना इतरांना सांगितलं का काही? आपण त्यांना सुवार्ताच नाही तर प्रियांनो आपण प्रभूकडे आणण्यासाठी कोणते परिश्रम घेतलेले आहेत? पेत्र आणि योहान म्हणत आहे की आम्ही जे पाहिले व ऐकले ते न बोलणे आम्हाला शक्य नाही, कारण देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. 21 वचन, तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचे गौरव करत होते. हे लोक जरी त्यांच्यावर दबाव तंत्र टाकत होते, परंतु यांच्या उपदेशामुळे, यांच्या प्रियांनो साक्षीमुळे, यांच्या प्रियांनो सामर्थ्यशाली प्रियांनो साक्षीमुळे त्यांना समजना काय करावं, ह्यांना शिक्षा तरी कशी करावी. 22 वचन, बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. म्हणजे मुद्दामून तिथं वय त्याचं दिलेलं आहे 40 वर्ष, कारण तो काय लहान मुलगा नव्हता, तो काय तरुण नव्हता, परंतु 40 म्हणजे एक चांगला मनुष्य होता. तो चांगला पुरा वयाचा प्रियांनो मनुष्य आहे. तो त्याला कोणीतरी पैसे देऊन फुसून प्रियांनो त्या ठिकाणी उभं केलेलं नव्हतं, कोणीतरी त्याच्यावरती काहीतरी चमत्कार केला नव्हता. तो शहाणा होता आणि प्रियांनो तो त्यांच्या जवळ उभा होता. आपण मगाशी प्रियांनो मागच्या वेळेला वाचलं 11 वचनामध्ये, 3रा अध्याय 11 वचन, मग ते पेत्र व योहान यांना तो बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्य करीत होते. तो त्यांना सोडत नव्हता. एवढं सगळं झालं पण तो त्यांच्या जवळ उभा होता. प्रियांनो काय झालं ते होईल, पण मी सुद्धा एक साक्ष देईन. त्याने तोंड उघडून लोकांना काही सांगितलं नाहीये, पण त्याचं उभं राहणं सुद्धा प्रियांनो सपोर्टिंग प्रियांनो झालेलं आहे, त्यांना मदत झालेली आहे. प्रियांनो आज प्रियांनो कदाचित आपल्या मुखातून आपण कुठलीही सुवार्ता काही लोकांनी कदाचित सांगितलं नसेल, पण आपण सपोर्टिंग उभं राहिलो आहेत का? आपण नुसते शांत प्रियांनो उभं राहणं गरजेचं नाही, पण एक सपोर्ट देणं गरजेचं आहे. जे होते त्याला माझा पाठिंबा आहे असं प्रियांनो आपण म्हटलंय का कधी? बाबा मला सुवार्ता सांगता येत नाही, तू जर सुवार्ता सांगत असशील तर मी तुला मदत करतो, मी तिथं येऊन फक्त उभा राहतो तुझ्याबरोबर. मॉरल सपोर्ट. आज ही गोष्ट प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या 2 गोष्टी प्रियांनो. पहिली सामर्थ्यशाली मंडळी प्रियांनो, त्यातले 3 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपण पाहिल्या. आणि त्यातली प्रियांनो मागील आठवड्यामध्ये पहिली गोष्ट आपण पाहिली की सामर्थ्यशाली चमत्कार आपण पाहिला. आज आपण पाहिले सामर्थ्यशाली घोषणा आपण पाहिलेली आहे. आज 3रा प्रकार प्रियांनो वैशिष्ट्याचा पाहिलेला आहे, सामर्थ्यशाली साक्ष आपण प्रियांनो पाहिलेली आहे. पुढील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण जाणार आहोत सामर्थ्यशाली प्रियांनो प्रार्थना, आणि मग आणखीन एक प्रियांनो सामर्थ्य आपल्याला पाहायचं आहे. 2 अजून सामर्थ्य पहिल्या मंडळीमध्ये. आज तेच सामर्थ्य त्या देवाच्या आत्म्याचं आपल्या मंडळीमध्ये, आज तेच सामर्थ्य आपल्या लोकांमध्ये जे प्रियांनो प्रेषितांमध्ये होतं आणि जे प्रियांनो तिथल्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये होतं, तेच सामर्थ्य आज तोच पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. मग आज आपल्याला ते सामर्थ्य का प्रियांनो वापरता येत नाही? आपण का प्रभावी रीतीने प्रियांनो लोकांसमोर तोंड उघडून सांगत नाही? पेत्राने प्रियांनो जर आपण सुवार्ता त्याची नीट जर ऐकली तर जे
यहुदी लोकांना माहीत होतं, म्हणजे पूर्वज त्यांना माहीत होते आणि येशू ख्रिस्त त्यांना माहीत नव्हता. दुसरा अध्याय जर आपण बघितला प्रेषितांच्या, पूर्वजापासून योएल संदेष्टापासून येशू ख्रिस्ताकडे त्यांनी आणलं. आणि आता तिसऱ्या अध्यायामध्ये आपण जर बघितलं तर येशू ख्रिस्तापासून त्यांनी सुरू केलं आणि जे प्रियानो पूर्वज होते, अब्राहम, मोशे, शमूएल यांच्यापर्यंत घेऊन आला. म्हणजे दोन बाजूने त्यांनी सुवार्ता सांगितली. एका बाजूला जे माहीत होतं, इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे नोन टू अननोन, संदेष्टे ज्या वेळेला प्रियानो संदेष्टे माहीत होते, पूर्वज माहीत होते, त्यांच्यापासून अननोन येशू ख्रिस्त त्यांना माहीत नव्हता. आणि आता मात्र त्यांनी काय केलेलं आहे, जो त्याला माहीत नव्हता ते येशू ख्रिस्तापासून सुरू करून अब्राहमापर्यंत प्रियानो त्याने आणून ठेवले. आज वेगवेगळ्या रीतीने प्रियानो सुवार्ता सांगण्याची सुद्धा कला दिलेली आहे. सामर्थ्य प्रियानो आज ते आपल्यामध्ये सुद्धा आहे, पण आपण ते वापरत आहोत का? आपण कशा रीतीने प्रियानो चालत आहोत? आपलं अंतःकरणाचं परीक्षण करूया आणि पाहूया की खरोखर देव जो आहे तो आपल्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे, परंतु आपण किती प्रियानो तयार आहोत? आपल्याला प्रियानो देवाने हे सामर्थ्य देणं गरजेचं आहे. आपण प्रार्थना करूया. प्रियानो थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत बापा, आम्ही तुझे आभार मानत आहोत. विशेष प्रभू परमेश्वर, यावेळेला तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. जे वचन आम्ही ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, त्यामध्ये प्रभू तू आम्हाला सहाय्य केलेलं आहेस. जीवनाची भाकर प्रभू ही खरोखर किती महत्त्वाची आणि मौल्यवान आहे प्रभू. आज तुझ्या वचनातून आम्हाला तू दाखवलेलं आहे आणि हीच भाकर इतरांना देखील आम्ही द्यावी, यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. विशेष प्रभू आज या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे जे प्रियजन पाहत आहेत, ज्यांना आशीर्वाद खरोखर प्रभू परमेश्वर मिळत आहे, त्यांनी प्रभू परमेश्वर इतरांना जरी ते सुवार्ता जाऊन सांगू शकत नसले तरी देखील प्रभू वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वरा या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे प्रभू परमेश्वर वेगवेगळे प्रभू परमेश्वर सुवार्तेचे क्लिप्स, वेगवेगळ्या रीतीचे संदेश हे इतरांना पाठवण्यासाठी तुझ्या आत्मेने त्यांना तू सहाय्य कर. आम्ही विशेष प्रभू कांबळे कुटुंबियांसाठी देखील प्रार्थना करत आहे. त्यांना प्रभू परमेश्वरा सर्व गोष्टींपासून तू बचाव केलेला आहेस, तरी प्रभू अंतःकरणामध्ये प्रभू परमेश्वर कुठल्या प्रकारची भीती असेल तर घालून टाक. त्यांना आरोग्य चांगलं मिळू दे. कोणालाही प्रभू परमेश्वर तू दूर सारलेलं नाही, परंतु तुझ्या देवदूतांचं संरक्षण प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू दिलेलं आहे. आमचा विश्वास ये प्रभू. पुन्हा एकदा आम्ही इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐकला. आमेन. यावेळेला प्रियांनो आपण गीत गाणार आहोत आणि ते गीत आपल्याला गाण्यासाठी माझे जे दोन्ही मुलं आहेत आणि पाळकीनबाई ते आपल्याला मदत करतील. तर आता ते आपण गीत गाणार आहोत प्रियांनो, माझ्या पातकांची केली माफी ही मला. आणि हे गीत प्रियांनो या शास्त्र भागावर देखील अवलंबून आहे की जसं यहुदी लोकांनी प्रियांनो बऱ्याच लोकांनी विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पापांना प्रभूकडे त्यांनी कबूल केलं. आधी 3,000 लोक आले, नंतर प्रियांनो अजून 2,000 आले आणि असे एकत्र मिळून 5,000 लोक झालेले. त्यांनी ज्या प्रकारे प्रियांनो खरोखर परमेश्वराजवळ आपलं अंतःकरण रिकामं केलेलं आहे, त्या प्रकारेच प्रियांनो हे गीत आपण यावेळेला सुद्धा सर्वजण उभे राहून गाणार. पातकाची केली माफी ही मला, केली माफी ही मला. माझ्या पातकाची केली माफी ही मला, केली माफी ही मला. माझे दोष मजला दिसले, प्रभु येशूने दाखविले. माझे दोष मजला दिसले, प्रभु येशूने दाखविले. खोल खोल सागरी उडले, माफी ही मला, केली माफी ही मला.
त्यावेळेला प्रियानो आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणून आपण शेवटचं गीत देखील आपण गाऊया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या सुंदरशा भक्तीसाठी. तुझी कृपा दया तू दिलीस आणि प्रभू परमेश्वर आज पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या वचनातून पाहण्यास प्रभू परमेश्वर तू सहाय्य केलेलं आहे. वचन वाचत असताना, ऐकत असताना आणि बोलत असताना प्रभू आमच्याशी हितगुज तू केलेला आहे. प्रभू ते आमच्या प्रभू स्मरणात आणि आत्म्यामध्ये राहू दे. प्रभू तुझं वचन जे आहे प्रभू परमेश्वर ते हृदयात असू दे आणि सदैव प्रभू परमेश्वरा आम्ही त्यावरती मनन करावं. ते कधीच प्रभू परमेश्वर आम्ही विसरू नये म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आणि प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास आणि तुझ्या प्रभू परमेश्वर आत्म्याचं मार्गदर्शन घेण्यास आम्हाला सदैव प्रभू परमेश्वर पवित्रतेच्या मार्गामध्ये ठेव. प्रभू आम्ही ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. होय प्रभू, आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा आमचा येणारा दिवस आणि प्रभू परमेश्वर आठवडा तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तो आमचा चालक, मालक आणि मार्गदर्शक हो. प्रभू लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक बापा. आमेन. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वी रे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाव, धन्य त्याचे नाव. सर्व बदलते तरी येशू सारखा. आमेन. सर्वांचे आभार मानत आहे. आपली पुन्हा एकदा भेट जी आहे प्रियानो, बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता बायबल स्टडीसाठी गुगल मीट या ॲपवरती प्रियानो आपण भेटणार आहोत. आणि त्यानंतर प्रियानो पुढच्या रविवारी याच चॅनलवरती प्रियानो आपण 10 वाजता पुढच्या भक्तीसाठी देखील भेटणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. आभार मानतो.